कधी विचार केलाय की आजच्या जगात जिथे हजारो सर्व्हर्स एकाच वेळी चालू असतात त्यांचं व्यवस्थापन कसं होत असेल? हेच काम अगदी सोपं करणाऱ्या एका जबरदस्त टूलबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे Ansible. हे एक असं ऑटोमेशन इंजिन आहे जे सगळं काही बदलून टाकतंय. चला तर मग पाहूया हे नेमकं आहे तरी काय. आजच्या या चर्चेत आपण आधी हे समजून घेऊ की ऑटोमेशनची गरजच का निर्माण झाली. मग आपण Ansible नावाच्या या सोल्युशनची ओळख करून घेऊ. त्यानंतर ते आतून कसं काम करतं हे पाहू आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या तंत्रज्ञानाच्या जगावर काय परिणाम होतो यावर एक नजर टाकूया. चला तर मग थेट मूळ समस्येपासून सुरुवात करूया. विचार करा, आज मोठमोठ्या कंपन्यांकडे शेकडो नाही अगदी हजारो सर्व्हर्स असतात. या सगळ्यांना अपडेटेड, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवणं हे किती अवघड आणि किचकट काम असेल, नाही का? आता विचार करा की आपल्याला एकाच वेळी 1000 सर्व्हर्स अपडेट करायचे आहेत. एक एक करून करत बसलो तर किती दिवस लागतील आणि त्यात चुका होण्याची शक्यता किती असेल? हीच ती डोकेदुखी आहे जी IT टीम्स रोज अनुभवतात. हो, हे फक्त क्लिष्ट नाहीये तर धोकादायक सुद्धा आहे. मानवी चुकांमुळे सिस्टीममध्ये फरक पडतो, सुरक्षा धोक्यात येते आणि खूप वेळ वाया जातो. या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी खरं तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे ऑटोमेशन. आणि इथेच एंट्री होते त्या उत्तराची, ज्याचं नाव आहे Ansible. हे एक असं शक्तिशाली साधन आहे जे या सगळ्या किचकट कामांना अगदी सोपं आणि ऑटोमॅटिक बनवून टाकतं. Ansible समजून घेण्याआधी एक संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड. याचा सोपा अर्थ काय तर सर्व्हर आणि नेटवर्कला हाताने सेट करण्याऐवजी त्यासाठी चक्क कोड लिहिणे. म्हणजे जसा सॉफ्टवेअरसाठी कोड असतो तसाच आता हार्डवेअरसाठी. तो Ansible हेच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड प्रत्यक्षात आणणारं एक ओपन सोर्स टूल आहे. याचा वापर करून नवीन सर्व्हर्स तयार करणे, त्यांच्यावर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे आणि ॲप्लिकेशन्स तैनात करणे ही सगळी कामं स्वयंचलितपणे म्हणजे ऑटोमॅटिकली करता येतात. आणि हो, एक गंमत सांगतो, Ansible हे नाव कुठून आले असेल? हे एका विज्ञान कथा कादंबरीतून घेतलंय, जिथे त्याचा अर्थ होता एका क्षणात संवाद साधणारी प्रणाली. एकदम परफेक्ट नाव आहे, नाही का? Ansibleचा प्रवास पण खूप इंटरेस्टिंग आहे. 2012 मध्ये मायकल डिहान यांनी तो सुरू केला आणि ते इतकं लोकप्रिय झालं की फक्त 3 वर्षात म्हणजे 2015 मध्ये रेड हॅटसारख्या मोठ्या कंपनीने ते विकत घेतलं. यावरूनच त्याची ताकद आपल्या लक्षात येते. आता आपण Ansibleच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या वैशिष्ट्याबद्दल बोलूया. हेच ते वैशिष्ट्य आहे जे त्याला इतरांपेक्षा खूप वेगळं बनवतं. आणि ते म्हणजे याचं एजंटलेस आर्किटेक्चर. फरक अगदी सोपा आहे. बघा, इतर अनेक टूल्सना प्रत्येक सर्व्हरवर एक खास सॉफ्टवेअर ज्याला एजंट म्हणतात ते इन्स्टॉल करावं लागतं. पण Ansibleला याची काहीच गरज नाही. ते SSH सारख्या सुरक्षित आणि मानक कनेक्शनचा वापर करून थेट सर्व्हरशी संवाद साधतं. याचा अर्थ आपल्याला सर्व्हरवर काहीही इन्स्टॉल करायची गरज नाही, ज्यामुळे व्यवस्थापन खूपच सोपं होतं. ठीक आहे, तर मग हे काम कसं करतं? चला आता Ansible आतून नेमकं कसं काम करतं ते पाहूया. याचे काही मुख्य भाग आहेत जे एकत्र येऊन ऑटोमेशनची ही सगळी जादू करतात. सगळ्यात पहिला आणि पायाभूत घटक म्हणजे इन्व्हेंटरी. ही एक साधी टेक्स्ट फाईल असते, जणू काही आपल्या सर्व्हर्सची ॲड्रेस बुक. यात कोणत्या सर्व्हर्सवर काम करायचं आहे त्यांची यादी असते. इतकंच नाही तर आपण सर्व्हर्सना वेब सर्व्हर किंवा डेटाबेस सर्व्हर अशा गटांमध्ये विभागू शकतो. हे बघा, हे किती सोपं दिसतं. ही INI फॉर्मॅटमधली फाईल आहे. यात एका सर्व्हरचा IP ॲड्रेस आहे आणि 2 सर्व्हर्सना वेब सर्व्हर्स या गटात टाकलं आहे. अगदी सरळ आणि वाचायला सोपं. पुढचा भाग आहे मॉड्यूल्स. यांना आपण Ansibleच्या टूलबॉक्समधली वेगवेगळी हत्यारं म्हणू शकतो. प्रत्येक मॉड्यूल एक विशिष्ट काम करतो. उदाहरणार्थ, एखादं पॅकेज इन्स्टॉल करणे, फाईल कॉपी करणे किंवा एखादी सर्व्हिस सुरू किंवा बंद करणे. आणि या सगळ्यांना एकत्र आणतो तो म्हणजे प्लेबुक. ही आहे आपल्या कामाची रेसिपी. ही YAML नावाच्या सोप्या भाषेत लिहिलेली असते, ज्यात कोणत्या सर्व्हरवर कोणती कामं आणि कोणत्या क्रमाने करायची हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. उदाहरणार्थ, समजा आपल्याला एक वेब सर्व्हर तयार करायचं आहे, तर प्लेबुक काय करेल? ते आधी वेब सर्व्हर इन्स्टॉल करेल, मग फायरवॉल सेट करेल, त्यानंतर ॲप्लिकेशन कोड टाकेल आणि शेवटी सर्व्हिस सुरू करेल. हे सगळं काम Ansible एका क्लिकवर आणि ठरवलेल्या क्रमाने स्वयंचलितपणे करून टाकेल. बरं, आपण हे सगळं तांत्रिक सामान तर बघितलं, पण याचा खरा अर्थ काय? ऑटोमेशन इतकं महत्त्वाचं का आहे आणि याचा आपल्या कामावर काय परिणाम होतो? चला हे समजून घेऊया. Ansible बनवताना काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. ते सोपं असावं जेणेकरून कोणीही पटकन शिकू शकेल. ते विश्वसनीय आणि सुरक्षित असावं जेणेकरून त्यावर अवलंबून राहता येईल.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं काम नेहमी एकसारखं असावा, म्हणजे कन्सिस्टंट असावा, ज्यात मानवी चुकांना जागाच नसेल. तर थोडक्यात सांगायचं तर अँसिबल आयटीच्या कामांना कोडमध्ये बदलून टाकते. यामुळं प्रत्येक वेळी काम त्याच पद्धतीने होतं, चुका टळतात आणि संपूर्ण सिस्टीम अधिक विश्वसनीय आणि सुरक्षित बनते. आठवतंय, सुरुवातीला आपण जी 1000 सर्व्हरची समस्या पाहिली होती, अँसिबलमुळे ती सहज सुटते. जाता जाता एक विचार करा, जर आपल्याकडील प्रत्येक सिस्टम, प्रत्येक सर्व्हर अगदी तंतोतंत एकसारखा असेल तर कितीतरी डोकेदुखी कायमची संपेल, नाही का? हीच आहे ऑटोमेशनची खरी ताकद.